मी जेवढं तुम्हाला ओळखते त्यावरून मला वाटतंय तुम्हाला काय मी खरंच घरी परत यावं असं नाही वाटत। काहीतरी अजेंडा असणार तुमचा यामागे। अहो कसला अजेंडा न कसलं काय सुनबाई, हा माणूस जे काय करतोय की नाही ते प्रेमापोटी करतोय आणि आम्हाला पण आमचं प्रेम हवंय, आम्हाला आमचं लग्न हवंय म्हणून म्हणतोय की चला की तुम्ही घरला परत आल्याशिवाय मोठे मालक काय आमच्याशी लग्न करणार नाही। हा म्हणजे तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी मी घरी यायला हवी, तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी मी घरी यायला हवी। ए बघा सुनबाई, आम्ही फायदा तोटा असला काय बी विचार करत नाही, तेवढा येळ बी नाही हो आमच्याकडं। आम्हाला फक्त तुम्ही घरला परत यायला पाहिजे बघा, कारण तुम्ही सूर्यवंशींच्या घरची लक्ष्मी आहेसा म्हणून म्हणतोय चला घरला परत। असं नाही होत मॅडम, म्हणजे असं नाही होत। मी काही कळसूत्री बावली नाहीये तुमचं ऐकायला। तुम्ही म्हटला तेव्हा मी घराबाहेर पडले, आता तुम्ही म्हणताय तर मी लगेच तुमच्या बरोबर घरी येणार, असं नाही होणार मॅडम। मला माझे स्वतंत्र विचार आहेत, माझी मतं आहेत, हे माझं आयुष्य, माझ्या आयुष्याचं काय करायचं आणि काय करायचं नाही हे मी ठरवते। माझी काही चूक नव्हती मॅडम, तरी मला माझ्या हक्काच्या घराबाहेर पडावं लागलं। आमच्यात काही प्रॉब्लेम नव्हते, सगळं व्यवस्थित चालू होतं माझ्यात आणि अधिपतींमध्ये, पण तुम्ही गैरसमज निर्माण केलेत म्हणून आमच्यात भांडणं झाली। आमच्यातले वाद आम्ही आमच्या परीने मिटवू। राहिला प्रश्न तुमच्या लग्नाचा, तुम्ही जेव्हा गेल्या वेळी लग्नाचा घाट घातला होता तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा लग्नाला विरोध आहे, आणि आज मी तुम्हाला पुन्हा तीच गोष्ट सांगते, माझा आजही तुमच्या आणि बाबांच्या लग्नाला विरोधच आहे। अरे ती घरी आल्याशिवाय ना तुझा संसार सुरू होणार ना भुवीचं लग्न होणार। हे बघ, मला तर वाटतं भुवीचं लग्न लवकरात लवकर व्हावं। तुला माहितीये ना व तिचं स्वप्न आहे मोठ्या मालकांबरोबर लग्न करायचं। ते मला माहिती आहे ग, म्हणतात तर मी म्हणलं ना आई साहेबांना बाकी सगळे इशे राहू द्या म्हणलं, आता फक्त लग्नाचं डोसक्यात घ्या म्हणून। परत नाही तर ते 4 वाजता डोसकं फिरलं की परत आणि ते नाही म्हणले की बसा मग सगळाच बट्ट्या बोट। मला कळते की बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा सध्या ते लगीन होणं महत्वाचं आहे, पण ते लवकर करायचं म्हणून आई साहेबांनी घाईघाईत काहीतरी चुकीचा निर्णय नको घ्यायला ग। मास्तरीनबाई आणि आई साहेबांच्यात आता परत आणि काहीतरी वाद झाले ना सगळं अवघड होऊन बसेल। तुला कळते का? तुला माहिती आहे ना हो दोघी पण कशा आहेत, दोघी एकदम स्वतंत्र विचाराचे आहेत। ते काय म्हणतात ते तसं एका म्यानात 2 तलवार, दोघी बाचाबाची झाली ठिणगी पडली तर काय परत, मला ती भीती वाटते। अरे नग काळजी करू, समजा नीट होई बघ, भुवी समजा नीट करल। मी तिला सांगितलंय सुनबाईचं जे काय म्हणणं आहे ना ते मान्य कर, आणि मला वाटतंय आता तरी भुवी माझं ऐकल बघ। असं झालं तर चांगलंच आहे ग, आपल्या सगळ्यांनाच वाटतंय आई साहेबांचं लगीन व्हावं। अरे मला फक्त भुवीचं लगीन व्हावं असं नाही वाटत, तुझा आणि सुनबाईचा संसार लवकर सुरू होऊ दे बघ। तुमच्या दोघांतले वाद मिटले पाहिजेत, हे असं वाद वाढवण्यात काय अर्थ आहे? हे बघ, तुमच्या या भांडणात 2-4 महिने निघून गेले, सुनबाई अजून माहेरीच आहे बघ की। अधिपती, मी वर जायच्या आधी मला परतून त्याचं तोंड बघायचंय बघ, आणि भुवीच्या डोक्यावर अक्षदा पडलेल्या बघायचे। हा हे असलं काय तर एवढ्या लवकर काय काय होत नाही तुला, अजून चांगली 100-150 वर्ष ढीगभर ट्रॉलीवरून आयुष्य आहे तुझं, टेन्शन घेऊ नको। 16 वर्षाची खंदीकारी करती एवढं जगून काय करू बाबा, जेवढं आयुष्य मिळालं ना व। तुम्ही बाई आहेसा, तुम्ही पण जरा आम्हाला समजून घ्या की, ज्याच्यावर आपलं प्रेम असतंय त्याच्याशी आपलं लग्न व्हावं असं वाटतं की नाही का? आम्हाला बी तसंच वाटलं म्हणून आम्ही हे सगळं केलं। पद्धत चुकली मॅडम तुमची, खोटेपणा केलात तुम्ही। मान्य आहे, मान्य केला, आम्ही खोटेपणा केला। आणि आम्हाला एक सांगा, मोठ्या मालकांना आम्ही सांगितलं असतं आम्हाला तुमच्याशी लग्न करायचंय तर ते काय तयार झाले असते? अहो पण खोटेपणा करून कुठलंही नातं नाही जोडलं जात मॅडम। तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही संपूर्ण कुटुंबाला त्रास दिला। चारुलता आईंचं रूप घेऊन तर खूप मोठी चूक केली तुम्ही। आमच्या सगळ्या चुका आम्हाला मान्य आहेत, आणि तुम्हाला जो काही त्रास झालाय त्यासाठी आम्ही हात जोडून तुमची माफी मागतो। झालं गेलं सगळं विसरून जावा आणि मोठ्या मनानं आम्हाला माफ करून टाका। मॅडम मी तुमच्यापेक्षा वयाने अनुभवाने लहान आहे, मी काय तुम्हाला माफ करू शकणार? आणि मॅडम तुमच्या कुठल्या कुठल्या चुका माफ करायच्या? तुम्ही एक नाही अनेक चुका केल्या आहेत। तुम्ही बाबांना इतकी वर्ष खोलीत डांबून ठेवलं, त्यांना मानसिक त्रास दिला, कित्येक दिवस तर त्यांनी सूर्य बघितला नव्हता। चुकीची ट्रीटमेंट देऊन त्यांना एका खोलीत तुम्ही डांबून ठेवलं, त्यांना बधीर करून टाकलं होतं।
या सगळ्याबद्दल मला वेळेत कळलं म्हणून बरं झालं. मी त्यांच्यावर योग्य ते उपचार करू शकले, त्यांना काहीतरी ट्रीटमेंट देऊ शकले. आमचं आयुष्य दिलंय आम्ही या घराला. मोठ्या मालकांसाठी, या घरासाठी आम्ही एवढं केलं, पण त्याची कुणालाच काही किंमत नाही. मोठ्या मालकांवर प्रेम केलं, त्यांची सेवा केली, त्यांना काय हवं नवं ते बघितलं, घर स्वतःचं असल्यासारखं सगळं केलं, पण त्याचं काय बी नाही. आमच्या 10 चांगल्या गोष्टी काय त्यांना दिसल्या नाही, पण एक चुकीची गोष्ट धरून आयुष्यभर बसलेत ते. जाऊ दे, आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं, पण त्या घरात आम्ही थांबलो ते फक्त आमच्या अधिपतींसाठी. त्यांच्यामुळं आमचा पाय काय त्या घरातनं निघाला नाही. आणि आता आम्ही काय काय केलं त्याचा पाडा वाचून काय बी उपयोग नाही. कारण काय, तो सगळा झाला आमचा भूतकाळ, पण आता आम्हाला आमचं वर्तमान, आमचं भविष्य सुधारायचं आहे. आणि म्हणून आम्ही इथं आलोय. जे काय झालंय ते आता इसरा सुनबाई. परत एकदा सांगतो, चला घरला चला. मॅडम मी कशी येऊ घरी? आता कशी येऊ म्हणजे तुम्ही मला फक्त त्रास दिलाय. तुम्ही माझी शाळा बंद करताय मॅडम. मला तुम्ही घरात त्रास दिला, माझं नाक बंद करताय, माझ्या आई वडिलांना त्रास दिला. तुमच्या समोर माझ्या वडिलांवर हल्ला झाला मॅडम आणि तुम्ही काहीच बोलला नाही. संक्रांतीच्या दिवशी मी घरी आले तेव्हा तुम्ही मला बाहेरचा रस्ता दाखवलात आणि आता म्हणताय घरी येऊ. आणि तुम्ही मला सारखं ते लग्नाचं सांगताय. मी कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला? माझा या लग्नाला विरोध आहे आणि ज्या लग्नाला विरोध आहे त्या लग्नाला मी हजेरी का लावू? का येऊ मी तुमच्या लग्नाला?